2 धाव्यांची पेनल्टी असेल, याकडे लक्ष द्या. चला फलंदाज पाठवून द्या लगेचच. आणि श्री गणेश मोहिली संघ लगेच आपण मैदानामध्ये फिल्डिंग सज्ज करायची आहे. आणि तिथे देखील आपल्या समोर पुन्हा एकदा सज्ज होतील व्हॉइस ऑफ मोरनी प्रवीण शिंदे सर. तिसरा सामना असेल. दोन्ही संघ या गोष्टीकडे लक्ष द्या. ऑलरेडी दादो स्पोर्ट्स कांबारा टीमला पण 2 धाव्यांची पेनल्टी दिली स्पर्धेच्या वतीने. नेक्स्ट मॅच अघई स्पोर्ट्स अघई आणि विपक्षामध्ये नेवरे 11 दोन्ही संघ या ठिकाणी लगेच रिपोर्टिंग करा. 4 षटकं कंप्लीट होण्याच्या अगोदर कॅप्टन इथे उपस्थित असणं गरजेचं राहील. जर आला नाही तर मग 2 धाव्यांची पेनल्टी असेल. पण आयोजकांच्या वतीने नाही तर असोसिएशनचा नियम आहे 3 बॉलची पेनल्टी असते. सो या गोष्टी लक्ष द्या. दोन्ही संघ अघई संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेवरे 11. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा सामना. जे 2 संघ या सीझनमध्ये टॉप 1 वरती रँकिंगवरती आहेत, ज्या दोन्ही संघांकडे 5-5 ट्रॉफीज या सीझनमध्ये राहिल्या, ते 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आज उभी ठाकताना पाहायला मिळतील. अघई 11 आणि विपक्षामध्ये नेवरे 11. हे 2 संघांमधील तो घमासान आज पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने समजेल त्या 2 संघांमधील अव्वल दर्जाचा कोणता संघ आहे. कारण दोन्ही संघांनी 5-5 ट्रॉफी जिंकल्यात. सामन्याला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज यश वेखेंडे आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय दादो स्पोर्ट्स कांबारा टीमच्या वतीने रमेश आणि युवराज. दुसरा सामना सुरू होताना आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स मोहिली आणि विपक्षामध्ये दादो स्पोर्ट्स कांबारे. रमेशला पाहतोय बॅटिंगसाठी. रमेश गहला आहेत. पहिल्याच बॉलला वरती ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. शतक डाऊन द बॉल. सिंगल धाव कंप्लीट. पहिल्याच बॉलवरती डावाचा शुभारंभ केलाय. टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवरती ऑन साईडला टर्न केले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वा, जबरदस्त एफर्ट्स लावले आणि फक्त सिंगल धावीत आली आहे. हे एफर्ट्स खूप महत्त्वाचे असतात मॅच खेळत असताना. युवराज जबरदस्त खेळाडू आहे. युवराज ज्याच्याकडनं कांबारे संघ नेहमीच चांगल्या प्रयत्नामध्ये असतो. नेक्स्ट मॅच स्वप्नील भोईर या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम स्वप्नील. स्वप्नील भोईर स्विंग का सुलतान. इथे आपण पाहतो डॉट बॉल आलाय. यश वेखंडे हे फक्त आता नाव नाही तर ब्रँड बनलंय मित्रांनो. कारण रॉयल स्पोर्ट नावाचा एक छोटासा ब्रँड ज्याने ओपन केला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आणि त्याने केलेला हा व्यवसाय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी सुद्धा करतोय. रॉयल स्पोर्ट आता हा सध्या ब्रँड बनला. चर्चेचा विषय आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विनय वेखंडे तिथे होता. मान्या नेक्स्ट मॅच नेवरे 11 आणि विपक्षामध्ये अघई 11 असा सामना पाहायला मिळेल. सुपब आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा सामना.
नवीन फलंदाज इथनं इंटर झालाय. रमेश बाद झाला. भावेश घाटाल, वन ऑफ द डेंजरस प्लेयर ऑफ कांबारे टीम. भावेश घाटाल पहिल्याच चेंडूवरती फक्त फटक्याला चेक करायचा होता, तिथनं डॉट बॉल आलाय. यश वेखंडेने काही कमालीचं षटक पाहिलं या मॅचमध्ये. वेलकम स्वप्नील भोईर. स्विंग का सुलतान म्हणून नेहमीच चर्चेमध्ये असतो. आघाई परिसरातील उस्मान पटेल स्विच इट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल आला. यश वेखंडेचं काही कमालीचं षटक आपण पाहिलं. अतिशय लाजवाब आणि अतिशय सुपर बॉलिंग पहा, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहिली 2 धावा. नवीन गोलंदाज मोहिनी टीम का सुलतान, स्विंग का सुलतान म्हणून ज्याच्याकडे पाहत असतो. नयन निमसे. नयन निमसेची हेअरस्टाईल काहीशी चेंज आज पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी ते हेअरस्टाईलची चर्चा देखील होत होती, परंतु आज ते हेअरस्टाईल बदलताना पाहायला मिळाली. नेवरे 11 संघ या हंगामामध्ये खूप चर्चेमध्ये आहे, परंतु नेवरे नाव म्हटलं तर क्रिकेटच्या पटलावरती या परिसरामध्ये त्यांचा दबदबाच राहिला अनेक वर्षांपासून. स्वप्नील भोईर. नयन निमचे गोलंदाज ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती बॅटचा अगदी टोवरती लागलाय. शेतक्षक तिथं आहे, मिडॉनला शेतक्षक आहे, तिथनं डॉट बॉल आलाय. आघाई संघ आपला कॅप्टन त्वरित उपस्थित करा. दुसरा षटक सुरू आहे. चौथा षटक कंप्लीट झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. फटका पुन्हा चांगला आहे, प्रॉपर एलिव्हेशन ते मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक आले तिथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धोक्याची घंटा होऊ शकते. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये युवराज बाद. मोठी विकेट, बडी मछली चाल में फलंदाज युवराज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज युवराज बाद. करा. जबरदस्त गोलंदाज आतापर्यंत श्री गणेश स्पोर्ट्स मोहिनी संघाच्या वतीने आज पाहायला मिळतीये. इथे देखील हाफ टॅकर होता, स्लोअर बॉल होता, त्याला मग तर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला टर्न केलाय. सिंगल धाव घेतली आहे. फेकी देखील पहा जबरदस्त आहे. सो इथं सिंगल धाव. हे अप्रोच जो आहे ना फिल्डिंग मधील ते महत्त्वाचं असतं
आणि तोच अप्रोच दाखवत असताना दादू स्पोर्ट्स कांबारे संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स मोहिली असा सामना दुसरा सामना पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये केदारनाथ 11 नेवरे बी संघ ज्यांनी सामना जिंकला, ज्यांची हुकूमत आज पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये धर्मवीर आंबेडकर संघाला पराभूत केलं. पुढे स्टेप आउट झाले परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. अजून एक डॉट बॉल. मयूर भोईर देखील उपस्थित आहेत. टॅटू आर्टिस्ट आहेत. हेमंत भोईर यांचे बंधुराज. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटूवर आपण 30% सूट मिळवा. अंबाडी आणि वासिन तिथे टॅटू आर्टिस्टचा शॉप आहे. जा कोणाला का टॅटू आपल्या हातावरती काढायचा असेल तर मग 30% सूट. पहिले 10 कस्टमर त्यांना तब्बल 50% सूट असेल. सुमित आलाय नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. 2 षटकांमध्ये धावा आहेत ना आपण पाहिलं धावफलकावरती फक्त 4. इथे देखील आपट्रॅकर होता. काहीशी दिशा बदलली चेंडूने आणि तिथनं दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा इझिली कंप्लीट. आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिले थोड्या प्रमाणात खराब आहे आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न चांगले केले होते परंतु त्या प्रयत्नाने यश मिळालं नाहीये. 6 धावा तिसऱ्या षटकात सुरुवात झाली. 6 धावा. दादू स्पोर्ट्स कांबारी संघ आपले खेळाडू कक्षामध्ये आतमध्ये बसायचं आहे. फुल टॉस बॉल याने ऑन साइडला टर्न केलंय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू एक टप्प्याखेर सीमा पार. चौकार. चौकाराला देर आहे, दुरुस्त आहे. लेट पण थेट सीमा पार चौकार. फुल टॉस बॉल होता आणि याच फटक्यांची आवश्यकता नितांत आवश्यकता असेल. अर्थातच दादू स्पोर्ट्स कांबारी टीमला या फटक्यांची आवश्यकता असेल. भावेश घाटालच्या बॅटमधनं तो चौकार पाहायला मिळाला. भावेश घाटाल डेंजरस प्लेयर अखेर परंतु आज त्याच्याकडनं चांगला खेळ पाहायला मिळाला नाही आहे परंतु अजून देखील तो प्रयत्न करतोय, साच पडतोय परंतु तिथनं पहा सिंगल धाव आली आहे. सुमित इथे देखील रायझिंग अँड सरप्रायझिंग करण्याचा प्रयत्न. योग्य चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला सोडून दिला परंतु तिथनं हा डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाला इथनं सुरुवात आहे. तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रतीचा प्रयत्न करणं गरजेचं राहील. फुललेनचा बॉल आणि तिथनं देखील अतिशय योग्य टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. इथे सिंगल धाव कंप्लीटेड. आतापर्यंत श्री गणेश मोहिली संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असताना त्या संघाला थांबवलंय दादू स्पोर्ट्स कांबारे टीमला. श्री गणेश मोहिली संघाची गोलंदाजी आज जबरदस्त पाहायला मिळते. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटके आहेत परंतु क्षेत्ररक्षकाकडनं झालेले मिस्टेक. तिथनं 2 धावा कंप्लीटेड. चौदा धावसंख्या 14 रस. 3 षटकांमध्ये 14 धावा.
केलाय, चालू चालू चालू. रिव्ह्यूची मागणी इथनं केली आहे आणि इट्स अ लिगल बॉल आहे. दोन धावा इथनं या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. 14 धावा 3 षटकांमध्ये, फक्त 14. नवीन गोलंदाज इथनं पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवरती. शुभम आणलं जाईल गोलंदाजी ट्रॅकवर. प्रवीण वेखंडे आज टीममध्ये दाखल आहे. थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंगसाठी तैनात पाहायला मिळतोय. अघई संघ, चला आपला कॅप्टन त्वरित उपस्थित करा. जर नसेल तर मग पॅनल्टी असेल आपल्या संघाला. नेवरे 11 संघ इथे उपस्थित झाले. अघई संघ, आपला कॅप्टन त्वरित उपस्थित करा. नवीन गोलंदाज शुभम भोये, चौथ्या आणि अंतिम षटकासाठी आला. शुभम भोये, बुम बुम म्हणून नावाने प्रचलित असणारा खेळाडू शुभम भोये. पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथनं बॅटची एज अँड टेकन. फलंदाज गॉन, बाद. फटका चांगला आहे तिथे देखील. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि वेल जज अँड टेकन. फलंदाज बाद. चला, आगाई संघाचे कॅप्टन रोशन नावले उपस्थित होत आहेत आणि नेवरे 11 टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. आपण लगेच इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत. कॅप्टन उस्मान पटेल इथे दाखल होत आहेत आणि रोशन नावले, आगाई टीमचे कॅप्टन रोशन नावले आणि एका टीमचे नेवरे 11 टीमचे कॅप्टन स्वप्नील भोईर. आज मोहिली संघाने जबरदस्तच गोलंदाजी पाहायला मिळाली. टॉस इथं झालाय. बॅटिंग स्वीकारली आगाई टीमने. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चेंडूचा जज करतोय. वेल जज अँड टेकन. सुमित चेंडूच्या खाली होता. फलंदाज इथनं बाद असेल. धावसंख्या इथनं आपण पाहतोय.
पहिल्याच बॉलवरती चौकाराला 19चं टार्गेट सेट केलंय आणि ते 19चं टार्गेटला सेट केल्यानंतर चेस करण्यासाठी प्रयत्नशील आहे यश वेखंडेच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. रॉयल स्पोर्ट्सचे ओनर त्यांना आपण पाहतोय बॅटिंग करताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार आलाय. इथे पहा फ्लॅट अँड फ्युरियस षटकार दुसऱ्याच बॉलवरती मॅचचं समीकरण बिघडवणारी फलंदाज सध्या सुरू आहे यश वेखंडे. वन ऑफ द मोस्ट अँड या मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न सुद्धा यश वेखंडे करतोय. स्विचिटचा फटका चेंडू सीमा पार शॉट ऑफ द डे स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फटका यश वेखंडेच्या बॅटबंदाला मॅच फिनिश